नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अंडा भजी कशी बनवायची ती बघणार आहोत. ही अंडा भजी मुलं आवडीने खातील आणि झटपट बनणारी डिश आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथे मी बेसन घेतले आहे. अंडी मी उकडवून 1 तासभर थंड करून घेतलेली आहेत. मीठ, हळद, धना जिरा पावडर, कोथिंबीर आणि लाल तिखट. एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मी बेसन घालते आणि लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर, मीठ, कोथिंबीर, पाणी घालूया आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया. तर यामध्ये पाणी घालताना पाणी हे थोडे थोडे घाला, नाहीतर ते पातळ होईल. तर यामध्ये मी परत थोडेसे पाणी घालते आणि हे मिश्रण मी चांगले करून घेते. तर हे बघा, इथे हे असे झाले आहे. एवढे घट्ट ठेवायचे. आता आपण अंडी आहेत ती आपण कटिंग करून घेऊया. अंडी मी गोल गोल कटिंग करून घेते. आता अंडी उकडवताना पाण्यामध्ये मीठ घालायचे, म्हणजे अंड्यावरती कवच असते ते सहज निघते, म्हणून त्यामध्ये मीठ घालायचे. आणि आता मी इथे ही सर्व अंडी आहेत ती मी कटिंग करून घेते. तर हे बघा, इथे मी अंड्याचा एक पीस घेतला आहे आणि बेसनमध्ये घोळवला आहे आणि असे आपण फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, तर चला आपण फ्राय करून घेऊया. तर इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. त्यामध्ये आता आपण अंड्याचा एक एक पीस सोडूया. हे बघा, गॅस मीडियम ठेवायचा आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, सर्व पीस मी घालते यामध्ये आणि 2-3 मिनटं एका बाजूने आणि 2-3 मिनटं दुसऱ्या बाजूने असे चांगले फ्राय करून घेऊया. आता आपण खूप सोपी पद्धत आहे ही डिश बनवण्याची आणि घरामध्ये उपलब्ध सामान आहे त्यामध्ये ही डिश चांगली बनली जाते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. तर हे बघा, इथे आता भजीचा कलर चेंज झाला आहे आणि भजीसुद्धा झाली आहे. तर आता आपण भजी काढून घेऊया. टिश्यू पेपरवरती मी ही भजी आहे ती मी काढून घेते आणि बाकीचे भजी आहेत ते मी याच तेलामध्ये सोडून घेते. ही भजी गरमागरम खायला खूप टेस्टी लागतात. तर इथे आता बघा, भजी तयार आहे. बघा किती छान कलर आला आहे आणि खूप टेस्टी लागतात ही भजी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.